राजकीय गोटातून अत्यंत मोठी बातमी समोर येते। बातमी विधान परिषदेसंदर्भात आहे। विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर झाली आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला, त्यावेळी देखील विधान परिषदेसाठी जे उमेदवार आहेत भाजपचे त्याची चर्चा झाल्याची माहिती आहे। 3 जणांचं नाव यामध्ये समोर येत होतं। दादाराव केचे यामध्ये सुद्धा होते आणि त्यानंतर आता पाहावं लागणार आहे की ही जी यादी जाहीर झाली आहे त्यात कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशींना संधी मिळाल्याची सध्याची माहिती समोर येते। अत्यंत मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर झाली आहे। त्यात 3 जणांचं नाव आहे। सध्या दादाराव केचे यांचं देखील यामध्ये नाव आहे, संजय केणेकर देखील आहेत, तर संदीप जोशी यांना देखील संधी मिळणार असल्याचं कळतंय। इतर मित्रपक्षांबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाहीये की त्यांच्याकडून नेमकं कुणाची नावं दिली जाणार आहेत। मात्र भाजप संदर्भात जर आपण पाहिलं तर 3 जणांची यादी सध्या समोर येतेय। विधान परिषदेमध्ये आता 3 जणांना संधी दिली जाणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा केलाय, त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून एक अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आलंय, जे साम टीव्हीवरती आपण पाहतोय आणि यामध्ये 3 जणांचं नाव नमूद करण्यात आलंय। या तिघांना आता संधी दिली जाणार आहे। दादाराव केचे आहेत आणि सोबतच आपण जर पाहिलं तर यामध्ये इतर 2 जण आहेत, संजय केणेकर देखील आहेत आणि संदीप जोशी देखील आहेत। या तिघांच्या नावाचं अधिकृत परिपत्रक भाजपवर भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलंय, जे आपण पाहतोय या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल? 3 जणांचं नाव या ठिकाणी दिसतंय, नेमकं कुठले मुद्दे आहेत ज्यामुळे भाजपने या तिघांना संधी दिली आहे? प्रामुख्याने सांगायचं आपण तर विधानसभेच्या निवडणूक या ठिकाणी विधान परिषदेवरती होते ती पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। दादाराव केचे जे आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते, विद्यमान आमदार असताना त्यांचं तिकीट कापलं होतं। देवेंद्र फडणवीस यांचे जे पीए होते सुमित यांना तिकीट, त्यामुळे दादाराव केचे यांचे एक प्रकारे विधान परिषदेवरती पोटनिवडणुकीसाठी वर्णी लागलेली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना देखील विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडनं संधी दिली गेलेली आहे आणि संभाजीनगरच्या संजय केणेकर या 3 महत्वाच्या नेत्यांना जे आहे ती भारतीय जनता पार्टीनं संधी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। संदीप जोशी असतील किंवा संदीप केणेकर असतील, हे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये खूप महत्वाच्या पद्धतीने महत्वाच्या एक प्रकारे तर या होत्या त्या भाजपने निवडून येऊ शकतात। त्यामुळे भाजपनं ज्या लोकांना नक्कीच प्रमोद, अतिशय महत्त्वाचे नाव आपण पाहतोय। 3 जणांना भाजपनं संधी दिलेली। आता पोटनिवडणुकीला हे संपूर्ण जण जे आहेत ते सामोरे जाणार आहेत। विधान परिषदेसाठी पोटनिवडणूक होणार आहे आणि ज्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशींना अधिकृतपणे भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे। पाहावे लागणार आहे की नेमकं या निवडणुकीत, पोटनिवडणुकीत काय होतं। धन्यवाद, ती सविस्तर अपडेट आपण दिलीत। एकंदरीतच आपण पाहतोय यामध्ये संभाजीनगरला सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे, तर दादाराव केचे यांना देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता जेव्हा या तिघांचं नाव समोर आलंय त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे। ही जबाबदारी ते कसे पेलणार पाहावं लागेल।